आज आपण शिवलीलामृत या ग्रंथाच्या आपण म्हणू शकतो की एका वेगळ्या विश्वात प्रवेश करणार आहोत. हो. आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या श्रोत्यांमध्ये या ग्रंथाचा एका यूट्यूब व्हिडिओवर आधारित एक संक्षिप्त सार आहे. पण आज फक्त कथा ऐकणं हा आपला उद्देश नाहीये. नाही. तर या कथांच्या माध्यमातनं एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि तो प्रश्न कोणता? तो प्रश्न आहे की या ग्रंथानुसार ईश्वराला प्रसन्न करण्याचा किंवा त्याची कृपा मिळवण्याचा योग्य मार्ग नक्की कोणता? अच्छा. तो नकळत केलेल्या पूजेतून सापडतो की कठोर व्रतवैकल्य आणि नियमांनी सापडतो की मग आयुष्य पणाला लावणाऱ्या समर्पणातून? या ग्रंथात या सगळ्याचेच दाखले मिळतात. खूपच रंजक प्रश्न आहे हा. कारण याचा उत्तर शोधताना आपल्याला भक्तीच्या अनेक अनपेक्षित छटा दिसतील. हो ना. या ग्रंथात एकूण 14 अध्याय आहेत आणि प्रत्येक अध्यायात अशाच काही विलक्षण कथा आहेत. चला तर या वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेऊया. सुरुवात करूया सर्वात अनपेक्षित मार्गाने, म्हणजे अजाणतेपणे घडलेली भक्ती. बरोबर. दुसऱ्या अध्यायातील व्याधाची कथा यासाठी एकदम उत्तम उदाहरण आहे. एक शिकारी जंगलात शिकारीसाठी निघाला आहे आणि गंमत म्हणजे तो दिवस महाशिवरात्रीचा आहे. हो, आणि महत्वाचं म्हणजे त्याला याची पुसटचीही कल्पना नाही. तो फक्त आपल्या कामासाठी म्हणजे शिकारीसाठी एका बेलाच्या झाडावर चढतो. त्या झाडाखाली एक शिवलिंग आहे हेही त्याला माहीत नाही. तो फक्त हरणाची वाट पाहत बसतो आणि वेळ घालवण्यासाठी झाडाची पानं तोडून खाली टाकत राहतो. आणि ती पानं नेमकी शिवलिंगावर पडतात. म्हणजे बेलाच्या पानांनी शिवाची पूजा, जी महाशिवरात्रीला अत्यंत पुण्यवान मानली जाते, ती त्याच्या हातून नकळतपणे घडते. नकळत. पण थांबा, याने तर कर्माचा सिद्धांतच एका वेगळ्या प्रकाशात येतो. म्हणजे आपला हेतू महत्वाचा नाही का? त्याचं कर्म होतं शिकार करणं, पण त्यातून घडतंय पुण्य. हे कसं? तुम्ही अगदी मूळ मुद्द्याला हात घातलाय. या ग्रंथानुसार कृपेचा संबंध हा हेतूशी नाही तर कृतीशी आहे. अच्छा. दैवी कृपा ही माणसाच्या बुद्धीच्या आणि हेतूच्या पलीकडची आहे. ती फक्त कर्माला प्रतिसाद देते. या व्याधाच्या बाबतीत अगदी तेच होतं. त्याच्या नकळत झालेल्या पूजेचं फळ इतकं मोठं मिळतं की त्याची सगळी पापं नष्ट होतात. इतकंच नाही तर शापामुळे हरणी बनलेल्या रंभा नावाच्या अप्सरेला आणि तिच्या परिवारालाही मुक्ती मिळते. म्हणजे भक्तीची दारं अशा लोकांसाठी उघडी आहेत जे स्वतःला भक्त मानतही नाहीत. ही कल्पनाच खूप मोठी आहे, नाही का? हो, आणि याच प्रकारची अजून एक कथा आहे 4थ्या अध्यायातली राजा विमर्शनची. ती ह्या कल्पनेला आणखी बळ देते. सांगा ना. पूर्वजन्मी तो एक कुत्रा होता. देवळाच्या रक्षकापासून जीव वाचवण्यासाठी पळत असताना तो नकळतपणे मंदिराला प्रदक्षिणा घालतो. म्हणजे त्याचा हेतू प्रदक्षिणा घालण्याचा नव्हताच. अजिबात नाही. आणि तो दमून शिवलिंगाकडे पाहत प्राण सोडतो. आणि याच म्हणजे ह्या अनपेक्षित कृतीमुळे त्याला पुढच्या जन्मी राजाचं वैभव मिळतं. आणि त्याच्या राणीची कथाही अशीच काहीशी आहे ना? बरोबर. ती पूर्वजन्मी एक कपोती म्हणजे कबूतर होती. ससाण्यापासून वाचण्यासाठी शिवमंदिराच्या शिखरावर फेऱ्या घालताना तिचा मृत्यू होतो आणि तिला राणीपद मिळतं. म्हणजे या दोन्ही कथांमध्ये पात्र स्वतःचा जीव वाचवत आहेत, पण त्यांच्या कृती नकळतपणे शिवभक्ती ठरतात. हो. त्यांचं ध्येय होतं जगणं, पण त्यातून त्यांना मुक्ती आणि वैभव मिळतं. पण मग इथे एक प्रश्न उभा राहतो. जर हेतूशिवाय केलेल्या कृतीला इतकं फळ मिळत असेल, तर मग जाणीवपूर्वक, निष्ठेने आणि कठोरपणे केलेल्या व्रतांचं सामर्थ्य किती असेल? बरोबर. आणि ग्रंथ आपल्याला लगेच दुसऱ्या मार्गाकडे घेऊन जातो. तो म्हणजे जाणीवपूर्वक केलेलं व्रत आणि नियमपालन. 5व्या अध्यायात धर्मगुप्ताची कथा आहे. त्याचे वडील राजा सत्यलथ यांनी शिवप्रदोष व्रत सुरू केलं, पण ते अर्धवट सोडून दिलं. परिणामी त्यांना युद्धात मरण आलं. अच्छा, म्हणजे संदेश स्पष्ट आहे की सुरू केलेलं व्रत अर्धवट सोडू नका. त्याचे परिणाम वाईट असू शकतात, पण त्यांचा मुलगा धर्मगुप्त तोच धागा पुढे नेतो. शांडिल्य ऋषींच्या मार्गदर्शनाखाली तो तेच अर्धवट राहिलेलं प्रदोष व्रत पूर्ण निष्ठेने करतो. आणि मग? आणि या व्रताच्या सामर्थ्याने त्याचं दारिद्र्य नाहीसं होतं आणि त्याने गमावलेलं राज्य त्याला परत मिळतं. इथे हेतू आणि निष्ठा या दोन्हींना महत्त्व दिलं आहे. हो, म्हणजे नकळत केलेल्या पूजेपेक्षा जाणीवपूर्वक केलेल्या दाताचं फळ अधिक सुनियोजित आणि आपण म्हणू शकतो की ऐहिक स्वरूपाचं दिसतं. अगदी. पण समजा एखाद्याच्या नशिबातच काहीतरी वाईट लिहिलेलं असेल, तर व्रत त्याला बदलू शकतं का? की नशिबापुढे भक्ती कमी पडते? अप्रतिम प्रश्न. आणि याचं उत्तर 6व्या अध्यायातल्या सीमंतिनीच्या कथेत मिळतं.
तिच्या पत्रिकेत वैधव्य योग असतो. म्हणजे तिच्या नशिबी पतीचं सुख नसतं. हो, ही एक प्रकारे नशिबाने दिलेली शिक्षाच आहे. पण ती हार मानत नाही. ती अत्यंत शिवभक्त असते आणि नित्यनेमाने सोमवारचं व्रत करते. तिची श्रद्धा तिच्या नशिबापेक्षाही मोठी ठरते. आणि काय होतं मग? तिच्या व्रताच्या आणि भक्तीच्या प्रभावाने यमुनेत बुडालेला तिचा पती चित्रांगद, जो नागलोकात पोहोचलेला असतो, तो तिथून सुखरूप परत येतो. म्हणजे तुमची श्रद्धा पक्की असेल आणि तुम्ही तुमचं व्रत नेटाने पाळत असाल तर तुम्ही नशिबालाही टक्कर देऊ शकता. बरोबर, तिने तेच करून दाखवलं. इथे भक्ती ही केवळ कृपा मिळवण्याचं साधन नाही, तर आपलं नशीब बदलण्याची शक्ती बनते. आपण आतापर्यंत 2 मार्ग पाहिले. एक नकळत घडलेली भक्ती आणि दुसरा जाणीवपूर्वक केलेला व्रताचार. पण काही कथांमध्ये भक्तीचा एक तिसरा अत्यंत टोकाचा आणि खरं सांगायचं तर धक्कादायक मार्ग दिसतो. हो, जिथे भक्तांची अशी परीक्षा घेतली जाते की ऐकतानाही अंगावर काटा येतो. 9व्या अध्यायातील शबर म्हणजे भिल्ल दाम्पत्याची कथा तर मनाला शून्य करून जाते. हो, ही एक अत्यंत टोकाची कथा आहे. यात भक्तीचा समर्पणाची चुडांत कसोटी पाहिली जाते. तो भिल्ल रोज शिवलिंगाची चिताभस्माने पूजा करत असे. हाच त्याचा नियम. अच्छा. एकदा त्याला पूजेसाठी भस्म कुठेच मिळत नाही. तेव्हा त्याची पूजा खंडित होऊ नये म्हणून त्याची पत्नी स्वतःला जिवंत जाळून घेते. काय? हे अविश्वसनीय आहे. म्हणजे पतीची पूजा पूर्ण व्हावी म्हणून तिने स्वतःच्या प्राणांची आहुती दिली आणि मग त्याने तिच्याच भस्माने पूजा केली. यातला मानसिक संघर्ष किती मोठा असेल. कल्पनातीत आहे. पण या कथेचा खरा चमत्कार पुढे आहे. पूजा पूर्ण झाल्यावर तो नैवेद्यासाठी पत्नीला नेहमीप्रमाणे हाक मारतो आणि ती जिवंत होऊन त्याच्यासमोर उभी राहते. ही शिवानेच घेतलेली त्यांच्या निष्ठेची परीक्षा असते. बापरे. या कथेतून भक्तीचा अर्थ केवळ पूजा अर्चा किंवा व्रत नाही, तर सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी आहे हे दाखवलं आहे. इथे भक्ती ही तर्क आणि बुद्धीच्या पलीकडे पोचते. हे ऐकून क्षणभर विचारच थांबतात. आजच्या काळात आपण अशा समर्पणाची कल्पनाही करू शकत नाहीच. आणि यापेक्षाही कठोर परीक्षा 14व्या अध्यायात राजा त्रियाळ आणि राणी चांगुणा यांची घेतली जाते असं मी ऐकलंय. हो, कारण इथे परीक्षा त्यांच्या स्वतःच्या जीवाची नाही, तर त्यांच्या पोटच्या मुलाच्या जीवाची आहे. मुलाच्या. हो, भगवान शंकर एका अतिथीच्या रूपात त्यांच्या घरी येतात आणि एक अतार्किक, जवळजवळ क्रूर मागणी करतात. ते म्हणतात, मला तुमच्या मुलाचं, चिल्ल्याचं मांस शिजवून जेवायला वाढा. हे ऐकूनच धक्का बसतो. कोणताही पालट हे कसं करू शकेल? पण ते करतात. ते दोघेही कसलाही प्रतिप्रश्न न करता अतिथी देवो भव या भावनेने आपल्या मुलाचं बलिदान देतात. देवा. आणि त्याचं मांस शिजवून पाहुण्याला वाढायला घेतात. ही निस्वार्थ आणि संपूर्ण शरणागतीची कसोटी आहे. आणि पुढे काय होतं? जेव्हा अतिथी त्यांना जेवायला बसण्यापूर्वी मुलाला हाक मारायला सांगतात, तेव्हा ते त्याला हाक मारतात आणि तो मुलगा हसत खेळत जिवंत होऊन त्यांच्या समोर येतो. या कथांमधून काय समजून घ्यायचं? की देव इतकी क्रूर परीक्षा घेतो? की या कथांमागे काही वेगळा अर्थ आहे? मला वाटतं या कथांना शब्दशः घेण्यापेक्षा त्यातील रूपकात्मक अर्थ समजून घेतला पाहिजे. इथे मुलाचं बलिदान हे आपल्या सर्वात प्रिय गोष्टीच्या त्यागाचं प्रतीक आहे. जेव्हा भक्त मी आणि माझं या अहंकाराच्या पलीकडे जातो, जेव्हा तो स्वतःच्या अस्तित्वापेक्षा आपल्या श्रद्धेला मोठं मानतो, तेव्हाच त्याला दैवी साक्षात्कार होतो. म्हणजे संपूर्ण शरणागती. संपूर्ण शरणागती. तर आत्तापर्यंत आपण 3 मार्ग पाहिले. नकळत घडलेली सेवा, निष्ठेने केलेला व्रताचार आणि सर्वस्वाचा त्याग. याशिवाय या ग्रंथामध्ये भक्तीसाठी काही साधनं किंवा प्रतीकं सांगितली आहेत का? जसं की मंत्र किंवा इतर काही वस्तू? नक्कीच. ही साधनं त्या श्रद्धेला अधिक दृढ करण्याचा माध्यम म्हणून येतात. पहिल्याच अध्यायात ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षर मंत्राचा महिमा सांगितला आहे. अच्छा. दाशार्ह नावाचा राजा जेव्हा कामातूर होऊन आपली व्रतस्थ पत्नी कलावतीला स्पर्श करायला जातो, तेव्हा त्याचं संपूर्ण अंग पोळून निघतं. असं का होतं? कारण ती त्या क्षणी शिवपंचाक्षर मंत्राचा जप करत असते. त्या मंत्राच्या ऊर्जेने तिच्या भोवती एक संरक्षक कवच तयार झालेलं असतं. कवच? हो, तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात. इथे मंत्र हा केवळ शब्दांचा समूह नाही, तर एक प्रत्यक्ष शक्ती आहे, जी भौतिक स्वरूपातही तुमचं रक्षण करू शकते हे दाखवलं आहे.
पुढे तो राजा स्वतः गर्गमुनींकडनं त्या मंत्राची दीक्षा घेतो. आणि रुद्राक्षाबद्दलही असंच काहीसं सांगितलं आहे नाही का? अनेक शिवभक्त रुद्राक्ष धारण करतात. त्यामागे काय कथा आहे? 11व्या अध्यायात रुद्राक्षाचं महात्म्य सांगितलं आहे. राजकुमार सुधर्म अल्पायुषी असतो, पण त्याच्यासाठी रुद्राध्यायाचं पठण केल्यावर त्याचा मृत्यू टळतो. पण त्यामागची पार्श्वभूमी जास्त मनोरंजक आहे. कशी? पराशर ऋषी सांगतात की तो राजकुमार आणि त्याचा मित्र पूर्वजन्मी एक कोंबडा आणि एक माकड होते. काय? कोंबडा आणि माकड? ही गोष्ट तर अगदीच अनपेक्षित वळण घेतीये. हो, त्यांच्या मालकिनीने, जी महानंदा नावाची एक वेश्या होती, तिने त्यांच्या गळ्यात केवळ कौतुकाने एक खेळे म्हणून रुद्राक्ष बांधले होते. नव्हतं, त्यांच्या मालकिनीलाही त्याचा आध्यात्मिक हेतू नव्हता. तरीही केवळ शिवाचा प्रतीक असलेलं रुद्राक्ष शरीरावर धारण केल्यामुळे त्या न कळत घडलेल्या पुण्याईने त्यांना पुढचा जन्म शिवभक्त म्हणून मिळतो. म्हणजे इथे कथा पुन्हा पहिल्या मुद्द्यावर येते. हेतू महत्वाचा नाही, तर शिवाच्या प्रतीकाशी न कळतपणे आलेला संपर्कही तुमचं आयुष्य बदलू शकतो. अगदी बरोबर. रुद्राक्ष हे केवळ एक प्रतीक नाही, तर ते एक पुण्यसंचयाचं साधन आहे, असं या कथेतून सूचित होतं. बरोबर. ही कथा सर्व मार्गांना एकत्र जोडते. यात न कळत घडलेलं पुण्य आहे आणि त्यातून मिळालेला पुढचा जन्म हा जाणीवपूर्वक भक्ती करण्याचा मार्ग मोकळा करतो. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की शिवलीलामृत हा ग्रंथ भक्तीचा कोणताही एक योग्य मार्ग सांगत नाही. तो अनेक शक्यता आपल्यासमोर ठेवतो. हो, मग ती भक्ती व्याधासारखी न कळत घडलेली असो, सीमंतिनीसारखी व्रतांच्या माध्यमातून केलेली असो, किंवा राजा त्रियाळसारखी कठोर परीक्षेतून सिद्ध झालेली असो. या कथा सांगतात की शिवाची कृपा सर्वांसाठी आहे. राजा आणि रंक, पुण्यात्मा आणि पापी, अगदी पशुपक्ष्यांसाठी सुद्धा. महत्वाचं आहे ते म्हणजे श्रद्धा आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने शिवाशी जोडले जाणे. शिवमंत्र, रुद्राक्ष, भस्म यांसारखी प्रतीकं त्या श्रद्धेला अधिक दृढ करण्याचं माध्यम आहेत. आणि प्रत्येक कथेचा शेवट हा भक्ताच्या उद्धारात होतो, हेच या ग्रंथाचे मुख्य सूत्र दिसतं. बरोबर. या ग्रंथाच्या पठणाने किंवा श्रवणाने आयु, आरोग्य आणि ऐश्वर्य प्राप्त होतं असं सांगितलं जातं. धर्मगुप्ताला राज्य मिळालं, सीमंतिनीला पती परत मिळाला. पण एक प्रश्न मनात येतो, या पात्रांना त्यांच्या भक्तीतून केवळ ही भौतिक समृद्धी मिळाली की त्या पलीकडेही काही मिळालं? आणि हाच विचार करण्यासारखा अंतिम प्रश्न आहे. खरी समृद्धी म्हणजे काय? हो, त्यांना ऐहिक सुख आणि वैभव मिळालं, पण त्यासोबत त्यांना एक मानसिक स्थैर्य, एक दृढ विश्वास मिळाला की कोणतीही शक्ती त्यांचं रक्षण करत आहे. या कथांमधील पात्र केवळ वरदान मागत नाहीत, तर ते स्वतःला पूर्णपणे समर्पित करतात. मग खरी समृद्धी म्हणजे गमावलेलं राज्य परत मिळवणं आहे, की माझं काहीच नाही, सगळं तुझंच आहे, हा निस्वार्थ भाव मिळवणं आहे? बरोबर. या कथा आपल्याला यावर विचार करायला नक्कीच प्रवृत्त करतात.